नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर एक मुलगी आहे बघा, युट्यूबला तिचं व्हिडिओ असतात. तिचं नाव काय मला माहित नाही, पण तिचं लव्ह मॅरेज झाले वाटतं बहुतेक. आणि ती आता काय सांगते माहिती आहे का, सगळ्या जगातल्या पोरींना सगळ्या ती बहिणं सांगत असते, पोरींनो मी एक माती खाल्ली ती खाल्ली, तुम्ही एक माती खाऊ नका बरं का, अशी माझ्यासारखी. कारण लव्ह मॅरेज अजिबात करू नका आणि पळून जाऊन लग्न करू नका म्हणून सांगते बघा. मला तर खरं सांगायचं म्हणजे त्या पोरीचा मला खरंच खूप अभिमान वाटतं बरं का. कारण बोलल्याशिवाय कळत नाही हो, आणि चावल्याशिवाय कळत नाही, तसं झालंय बघा. कारण तिला अनुभव आलाय म्हणून ती आता सगळ्या पोरींना सांगते. म्हणून मी सांगते बघा माझा अनुभव. आपले आई वडील, आपले नातेवाईक ज्या मुलाशी सोयरीक जोडून देतात, ज्यांच्या बरोबर आपलं लग्न लावून देतात ना, तिथं आपण मस्त गुण्या गोविंदानं आनंदानं आयुष्य जगायचं बरं का. त्यांनाही आनंदी ठेवायचं, आपणही आनंदी राहायचं बरं का. कसं जसं मी राजेंच्या सोबत राहते तसं बरं का, आहे की नाही राजे? होय होय, लय बरोबर आहे. हा. आणि मला त्या दिदीचा खरंच अभिमान वाटतो बरं का, तिनं सांगितल्याबद्दल. आणि ती सांगते अशी तुमच्यावर कोणाकडे वेळ येऊ देऊ नका पोरीनो. कसं आहे माहित आहे का, सगळ्यांच्या मित्र परिवारांच्या, आपल्या म्हणजे नातेवाईकांच्या सगळ्यांच्या मनानं जे लग्न केलं असं, तिथं कसं माहित आहे का, आपल्याला जरा आगाव म्हणजे कसं माहित आहे का, आपल्याला जास्त बोलाय पण येते. म्हणजे कसं माहित आहे का, गारगुर करून राहायला येते तिथं. आणि पळून गेल्यावर कसं माहित आहे, काय बोलू, आपली चूक असो अगर नसो, आपली चूक आहे म्हणून गपचे बसायला लागते. त्यामुळं चूक असो किंवा नसो, इथं कसं माहित आहे का, हा माझं कुठं चुकलंय म्हणा येते असं. गारगुर करून 3 वक्ताला खाऊन जास्त राहून बघा असं असतं या. म्हणून सांगते बघा, अजिबात लव्ह मॅरेज करू नका बरं का. हा धर घे उचल. थांबा थांबा उचलते, ह्यांना उचल लागायचंय.